नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दर्शक हो, कोविड-19 त्यानंतर डेल्टा आणि आता नव्यानं ओमायक्रॉनचं आव्हान आपल्या सगळ्यांसमोर उभं राहिलेलं आहे. महाराष्ट्रासोबतच देशात ओमायक्रॉन बाधितांची रुग्णसंख्या वाढत असून सध्या हा आकडा 2000च्या वर गेलेला आहे. गेल्या 5-6 दिवसात तर कोविड-19 सोबतच ओमायक्रॉन बाधितांची रुग्णसंख्या वाढल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे सर्वांनाच पूर्वीसारखी काळजी घेणं गरजेचं झालं आहे. काही व्यक्तींना तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये अशा स्त्रियांचा समावेश होतो ज्या आयुष्याच्या एका नव्या टप्प्यावर आहेत, नव्या स्तरामध्ये प्रवेश करत आहेत. त्या म्हणजे गरोदर स्त्रिया. अशा गर्भवती महिलांना अधिक सतर्क राहण्याची गरज असते, कारण त्यांना स्वतःसोबत त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या एका नव्या जीवाची देखील काळजी घ्यायची असते. तर अशाच महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेणार आहोत. तर आजचा आपला नेमका विषय काय आहे ते जाणून घेऊया. ओमायक्रॉन आणि गरोदर स्त्रियांनी घ्यावयाची काळजी हा आजचा आपला विषय आहे. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रसूती स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अमृता मिश्रा भालेराव. मॅडम, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. आपल्या तज्ञांचा मी थोडक्यात परिचय करून देते. आयुर्वेदामध्ये त्यांनी पदवी पूर्ण केली असून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण स्त्रीरोग या विषयात पूर्ण केलेलं आहे. क्लिनिकल रिसर्चमध्ये त्यांनी MBA देखील पूर्ण केलेलं असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनामध्ये त्यांनी फिलाडेल्फिया इथं फेलोशिप देखील पूर्ण केलेली आहे. अनेक सुवर्ण पदकं आणि पुरस्कारांनी त्या सन्मानित असून गेले 15 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि सध्या वरळीच्या RA पोदार या वैद्यकीय महाविद्यालयात त्या सहाय्यक प्राध्यापक स्त्रीरोग या विषयाच्या म्हणून कार्यरत आहेत. तर दर्शक हो, गरोदर स्त्रियांना या अवस्थेमध्ये अनेक गोष्टी नव्यानं समजत असतात, नव्यानं कळत असतात. आणि सध्या कोविड-19 किंवा ओमायक्रॉन सारखी जी परिस्थिती सुरू आहे त्यामुळे त्या अधिक चिंतेत किंवा ताणतणावामध्ये आहेत. नेमकं काय करावं, कशी काळजी घ्यायची अशा शंका या गरोदर स्त्रियांना असतात. तर अशाच महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर सविस्तर आपण बोलणार आहोत जेणेकरून त्यांचा हा जो प्रवास आहे तो सुखकारक होईल, काळजीपूर्वक होईल आणि कुठल्याही ताणतणावाच्या खाली होणार नाही. मॅडम, मला सुरुवातीला असं वाटतं की ओमायक्रॉन असेल किंवा कोविड-19 ही जी परिस्थिती आपण अनुभवतोय ती आणखी अजून किती दिवस आपल्याला अनुभवावी लागणार आहे हे कुणालाच माहीत नाही. तर अशा या गरोदर स्त्रिया ज्या आहेत त्यांनी आपल्या जीवनशैलीमध्ये असे कुठले मूलभूत बदल करणं गरजेचं आहे जेणेकरून हा प्रवास जो आहे त्यांच्यासाठी अधिक सुखकर होईल. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आजचा जसं सगळ्यांना माहितीच आहे की कोविड हा गेल्या काही वर्षापासून खूप जणांना संक्रमित करून एक आपल्या देशासाठी किंबहुना पूर्ण विश्वामध्ये एक खूप मोठा एक तणाव किंवा खूप स्ट्रेस देणारा असा व्हायरस आपल्याला जाणवला आहे. आणि आता त्याचा नवीन स्ट्रेन आपल्याला जाणवतोय. तर नवीन स्ट्रेन हे येत असणार व्हायरसचे, कारण त्याचं ते प्रोसेस असतो. तर आता जो ओमायक्रॉनचा जो स्ट्रेन आहे त्याच्यामध्ये पसरण्याची जी क्षमता आहे ती जास्त आहे. आधीच्या व्हायरसेस किंवा व्हेरियंट्सपेक्षा यामध्ये पसरण्याचा धोका खूप जास्त प्रमाणात आहे किंबहुना आधीच्या कोविड व्हेरियंट्सपेक्षा जास्त दुपटीने तिपटीने 4 पटीने ह्या संक्रमित होतो. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे गर्दी टाळणे. आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे, पण तरी गर्दी टाळणे कितपत महत्त्वाचे. जर गर्दी आपण टाळली तर एकाला जर संक्रमण झालं असेल तर त्यापासून कमीत कमी लोक त्यांनी संक्रमित होऊ शकतील. मग गर्दी टाळण्यासाठी आपण आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं. आणि जे पब्लिक प्लेसेस आहेत किंवा जिथे मॉल्स आहेत किंवा जिथे गर्दीचे ठिकाण आहेत तिथे जाणं शक्यतोवर टाळलं पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये तर मुंबईमध्ये आपण बघतोय की खूप जास्त प्रमाणात वाढतोय. त्यामुळे काही काळ जर आपण कुठे गेलेलो नाही किंवा टाळता येत असेल तर ते फारच चांगलं आहे. किंवा फार गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे किंवा जॉबमध्ये जाणाऱ्या स्त्रिया असतात, लोक असतात, तर त्या टाळू शकत नाही तर आपण सोशल डिस्टन्सिंगचा त्यामध्ये पालन करावा. आणि मास्क आपल्यासाठी एक खूपच मोठा आपल्यासाठी शस्त्र म्हणता येईल.
कारण मास्कमुळे आपण आपल्या शरीराला संक्रमित होण्यासाठी म्हणजे होण्यापासून वाचवू शकतो आणि आपल्याला जर संक्रमण झालं असेल तर त्याची दुसऱ्यापर्यंत तो संक्रमण जाणार नाही. त्यामुळे मास्क आणि तो पण नीट मास्क लावणं महत्त्वाचं आहे. आपण बरेच ठिकाणी बघतो की लोक मास्क लावतात पण त्याचं काही पोर्शन नाकाखाली असतो किंवा गळ्यात असतो, तर त्या मास्कला फारसा काही उपयोग नसतो. मेनली नाक आणि तोंड हा जो पोर्शन आहे तो प्रभावीरित्या म्हणजे योग्यतेने कव्हर होणं आवश्यक आहे. आणि त्याचे लेयर्स जे आहेत, खूप पातळ असा कपडा असेल त्याचा मास्क आपण लावला तर खूप काही प्रोटेक्शन मिळत नाही. गर्दीच्या ठिकाणी जर आपण असाल तर 2 लेयर 3 लेयर किंवा वेगवेगळे जे मास्क आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर त्याची थिकनेस बघून थोडंसं जास्त प्रभावी मास्क ठरू शकतो. आणि सॅनिटायझरचा वेळोवेळी उपयोग करणे, कधी कुठे पाणी नसतं हात धुवायला तर मग सॅनिटायझर, पण कुठलाही सॅनिटायझर इफेक्टिव्ह सगळेच नसतात. त्याच्यामध्ये अल्कोहोलचा जो पर्सेंटेज असतो ज्यामुळे त्याची कारबुकता असते तर ते अल्कोहोलचं पर्सेंटेज 60 ते 94-90% पर्यंत जर असेल तर तो सॅनिटायझर आपल्याला उपयोगाचा पडतो. जर खूप माइल्ड सॅनिटायझर असेल तर आपल्याला समाधान असतो की आपण सॅनिटाईज केले आहात, पण फारसा त्याचा काही उपयोग होत नाही. तर हे आणि आपला आहार आणि विहार नीट ठेवणे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी जर चांगली असली तर व्हायरस जरी शरीरात गेला तर तो आपल्याला जास्त काही आपल्या शरीराला अपाय होऊ देणार नाही. त्यामुळे इम्युनिटीमध्ये चांगलं डाएट, फळं घेणे, भाजीपाल्या आहेत, तरच सुकामेवा पण आहे आणि तरल पदार्थ वेळोवेळी घेणे आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम ह्या आपल्या दिनचर्येमध्ये अंतर्भूत करणे फार महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. या मूलभूत गोष्टी नक्कीच गरोदर स्त्रियांनी या मूलभूत गोष्टींचं पालन केलं पाहिजे. एक आत्ता मगाशी तुम्ही उल्लेख केला की अशा स्त्रिया आहेत की ज्यांना बाहेर पडणं गरजेचंच आहे, त्या घरून नाही काम करू शकत, तर अशा स्त्रियांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायला हवा की नाही, त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे? जर एक आता ऑप्शन बऱ्याच वेळेपर्यंत होतं आपल्यासाठी वर्क फ्रॉम होम, काही ठिकाणी अजून पण ते आहे. तर जर तुमच्याकडे गरोदर स्त्री आहात आणि तुमच्याकडे जर वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन आहे तर त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यावा. कारण तुमच्या तब्येतीपेक्षा आणि तुमचं स्वास्थ्य आणि तुमच्या गर्भाचं स्वास्थ्य हे दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जर ऑप्शन अवेलेबल असेल तर तुम्ही वर्क फ्रॉम होम ऑप्ट करू शकता. नसेलच तर जे तुम्ही व्हेकल्स किंवा ट्रेननी जात असाल किंवा बसनी जात असाल तर सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवा आणि नीट मास्क लावून प्रवास करा. एक व्यवस्थित थिकनेसचा लेयर्ड मास्क जर आपण वापर केला तर आपण संक्रमणापासून बचाव करू शकतो. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जर तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स आहे, प्रायव्हेट आणि पब्लिक, तर शक्य असेल तर प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरं, खूप जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं आत्ताच्या काळात तर फारच महत्त्वाचं आहे की तुम्ही जर टाळता येत असेल तर अगदीच टाळा, कारण हा खूप जास्त प्रमाणात आता आपल्या महाराष्ट्रात संक्रमित होत आहे व्हायरस. अगदी बरोबर. त्यामुळे गर्दीची ठिकाणं गर्भवती स्त्रियांनी टाळायला हवी जेणेकरून त्यांच्या आरोग्याला धोका उद्भवणार नाही. गर्भवती स्त्रियांना व्यायाम किंवा मोकळ्या हवेत फिरणं, चालणं, प्राणायाम करणं याचे डॉक्टर सल्ले देत असतात की त्यांनी हे करायला हवं. तर आत्ता वातावरण इतकं दूषित झालेलं आहे, तर अशा स्त्रियांनी मोकळ्या हवेत पडणं योग्य की अयोग्य? मोकळी हवा म्हणजे आपण बाहेरच पडून आपल्याला मोकळी हवा घेता येणार अशातला भाग नाही आहे. आपल्या घरी खिडक्या असतात तर सकाळच्या वेळेस आपण खिडक्या उघडे करून तिथून पण आपण मोकळा हवा घेऊ शकतो. परत प्राणायाम करू शकतो किंवा आपल्या जर गर्दीच्या ठिकाणी जायचं नसेल तर वरांडा असतो घरात किंवा अंगण असतो, अशा ठिकाणी पण गरोदर स्त्रिया थोड्याफार प्रमाणात चालणं किंवा प्राणायाम करणं किंवा असे छोटे छोटेसे जे व्यायाम आहेत जे त्यांना वैद्यकीय सल्ल्याने त्यांच्या डॉक्टर्सनी हे केलेलं आहे की करू शकता, तर अशा प्रकारचे व्यायाम तुम्ही घरी किंवा घराच्या बाहेर अशा ठिकाणी पण करू शकता. पण जर घरी जागा नसेल, जसं मुंबईच्या ठिकाणी चाळी असतात, जागा नसते, तर अशा वेळेस तुम्ही मग जर गार्डन जवळपास असेल तर अशा वेळेस जा जेव्हा तिथे गर्दी नसेल, किंवा तिथे गेल्यावर सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि मास्क लावा, म्हणजे तुम्हाला संक्रमण होणार नाही. बरोबर. त्यामुळे मोकळ्या हवेत जायला हवं, व्यायाम करायला हवा, पण गर्दी टाळायला हवी, इतकं लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला अंबरनाथहून श्रीकृष्ण पाडगावकरांचा फोन येतोय. बघूया त्यांचा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हॅलो.
हॅलो, नमस्कार सर, काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार. हां, माझे नमस्कार. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, गर्भिणी स्त्रीनं पहिल्या महिन्यामध्ये किंवा तिसऱ्या महिन्यामध्ये किंवा 6व्या महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये कोविड टेस्ट करावी? आणि दुसरा प्रश्न असा आहे की फ्रान्समध्ये आता नवीन व्हायरस आलाय, ओमायक्रॉनपेक्षा वेगळा व्हायरस आलाय, तर या बाबतीत आपण काय माहिती द्याल? बरं, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. पहिला जो प्रश्न आहे यांचा की कोणत्या महिन्यामध्ये टेस्ट करावी, तर टेस्टसाठी ICMR जी आपली संस्था आहे वैद्यकीय शिक्षणाची किंवा अनुसंधानाची, त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार अशी ठरलेली वेळ नाही आहे की तुम्ही पहिल्याच महिन्यात करा तपासणी किंवा दुसऱ्या महिन्यातच करा किंवा तिसऱ्या महिन्यात करा. तुमच्या घरी जर कोणाला कोविड झालेलं असेल किंवा गर्भिणीला स्वतःला जर काही कोविड संबंधित लक्षणं असतील तरच तपास करणं गरजेचं आहे. आताच्या काळामध्ये गर्भिणीला काही लक्षणं नाही आहेत किंवा तुमचं एक्सपोजर झालं नाही, कोणाशी संपर्क आलेला नाही आहे, घरी कोणाला जर कोविड झालेलं नाही तर अननेसेसरी टेस्ट करण्याची फारशी गरज नाही आहे पहिलं. आणि दुसरा जे त्यांनी सांगितलं की फ्रान्समधला जो नवीन व्हेरियंट आहे, तर जे व्हेरियंट्स आपल्या भारतामध्ये त्याचा फारसा अजून काही डॉमिनन्स किंवा असे पेशंट्स काही फारसे आढळले नाही आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपल्या देशामध्ये ते पेशंट्स येत नाही त्यामुळे आपल्या देशाच्या लोकांना काय काय लक्षणं निर्माण होतात आणि त्याची योग्य चिकित्सा काय करावी ते पेशंटवर अवलंबून असतं. त्यामुळे आपल्याकडे सध्या ओमायक्रॉन आलेला आहे, ह्याच्या आधी डेल्टा आलेला होता, तर प्रत्येक व्हेरियंट आहे कोरोनाचाच, पण त्यामध्ये लक्षण थोडेफार फरक असतं. जसं डेल्टामध्ये आहे तर ते जास्त सिव्हिअर होता, त्याच्यामध्ये बरेचसे लक्षणं म्हणजे सर्दी खोकला ताप तर होताच, त्याच्यासोबत पोटाचा काही त्रास होता किंवा स्किन रॅश यायची आणि जास्त तीव्र स्वरूपाचा आजार व्हायचा. आता ओमायक्रॉन जर त्या दृष्टीने आपण बघितलं तर माइल्ड स्वरूपाचा वाटतोय. फारसं सिरियसनेस किंवा डेथ रेट जे आहे ते ओमायक्रॉनमध्ये कमी आढळत आहे सध्या तरी. आणि जे ताप होण्याची पण जे इंटेन्सिटी होती की तीव्रता होती ती ओमायक्रॉनमध्ये कमी दिसत आहे. सर्दी खोकला लंग इन्फेक्शनचं पण संक्रमण कमी प्रमाणात आहे. तर प्रत्येक स्ट्रेनचं जेव्हा तो स्ट्रेन आपल्या देशामध्ये आपल्या जवळपास येतो, लोकांना कशा प्रकारे तो संक्रमित करतोय, त्यानंतर आपण त्याबद्दल फारसं बोलू शकतो. त्यामुळे फ्रान्समधला स्ट्रेन सध्या तरी त्याबद्दल आपण डिरेक्टली काही कमेंट करू शकत नाही. अगदी बरोबर. खरं सांगायचं झालं तर कोविड-19 हे जे काही नवे प्रकार येत आहेत किंवा कोविड-19 जरी असेल तर हे सगळ्या जगासाठी नवीन असल्यामुळं यावर अधिक संशोधन अजून देखील सुरू आहे. त्यामुळं नेमकं अजून तरी आपल्याला काहीच सांगता येणार नाही. आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण ओमायक्रॉन आणि गरोदर स्त्रियांनी घ्यावयाची काळजी या विषयावर तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत, नवनवीन माहिती जाणून घेत आहोत. मला एक आत्ता मगाशी आपला आहाराचा विषय निघाला होता, तर गरोदर स्त्रियांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती अधिक बळकट करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना कुठलेच संसर्गजन्य आजार लवकर होणार नाहीत. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आहारामध्ये त्या समाविष्ट करू शकतात? खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली हा, आणि सगळ्यांना जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. ॲक्च्युली जेव्हा गर्भधारण झालेलं असेल त्या काळामध्ये गर्भिणीच्या शरीरामध्ये दुप्पट अशा जीवनसत्व किंवा जे काही तत्व असतात त्याची गरज जास्त प्रमाणात किंवा दुपटीने असते. त्यामुळे अशा काळामध्ये पोषक असा आहार आणि ठोस असा आहार घेणं फार महत्त्वाचं आहे. जसं आपण धान्यामध्ये जर बघितलं तर गहू तर आहेच, त्यासोबत कडधान्याचा प्रयोग करणे, मोड आलेले जे धान्य असतात मटकी वगैरे ते जास्त प्रमाणात घेणे, सॅलड्स जे आहेत त्याच्यामध्ये इसेन्शियल व्हायटॅमिन्स असतात, तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी आणि बाळ असतो त्याच्यासाठी पण फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे सॅलड्समध्ये बीटरूट आहे, गाजर आहे, जेणेकरून आपली गर्भिणीची इम्युनिटी खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते. अशा सोबतच काही फळं आहेत जे आपल्या त्या काळामध्ये मिळतात. आता सध्या बाजारात संत्री, मोसंबी, डाळिंब आहेत, सफरचंद आहेत, तर ते पुरेपूर प्रमाणात जर त्याचा आहारमध्ये समावेश केला तर खूप फायद्याचा ठरतो. त्यासोबतच काही जसे पेय पदार्थ आहेत, जसं पेयामध्ये पाणी भरपूर पिणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत सुकामेवा जसा असतो की बदाम आहे, अक्रोड किंवा मनुके, ह्याचा पण अंतर्भाव जर आपण आहारामध्ये केला तर इम्युनिटी चांगलं व्हायला फार मदत होते.
आणि त्यासोबत शारीरिक आहारासोबत विहार पण तेवढाच महत्त्वाचा आहे. फक्त आपण पोषक आहार खाल्ल्याने इम्युनिटी चांगली होत नाही, तर त्याचं नीट प्रकारे त्याचा उपयोग होणे म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम करणे. आता गर्भिणीला तीव्र स्वरूपाचा व्यायाम करता येणार नाही, अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच थोडंफार जे काही व्यायाम त्यांना शक्य असेल ते करणं गरजेचं आहे. पण प्राणायामचे काही प्रकार आहेत, तर ते प्राणायाम जर तुम्ही करत असाल, सौम्य स्वरूपाचे अनुलोम विलोम प्राणायाम आहे किंवा नॉर्मल लांब श्वास घ्यायचं सोडायचं अशा प्रकारचा जो एक ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणतात त्याला, त्यामुळे शरीरामध्ये गर्भिणीचा जो रक्तपुरवठा असतो गर्भाला तो चांगल्या प्रकारे होतो आणि दोघांचं पोषण नीट होतो. तर व्यायाम पण आपण एक दोन प्रकारचे थोडंफार आपण वॉकिंग करू शकतो किंवा दुसरं काही प्रॉब्लेम नसेल, जसं गर्भिणीला आधीच काही आजार असेल तर काही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानंतर व्यायाम करावा किंवा जे परमिसिबल असेल गर्भिणीला तिची परिस्थिती बघून, बाळाची परिस्थिती बघून तशा प्रकारचा आहार आणि विहार म्हणजे व्यायाम किंवा प्राणायाम याचा अंतर्भाव. आणि सोबतच मानसिक स्वास्थ्य फार महत्त्वाचं आहे, कारण घरामध्ये जर ताणतणावाचं वातावरण असेल तर त्याचा गर्भिणीवर आणि गर्भावर खूप विकृत किंवा विपरीत असा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरच्यांची पण जबाबदारी आहे आणि गर्भिणीची स्वतःची जबाबदारी आहे की आनंदी राहावं, जेणेकरून गर्भिणीमध्ये प्रसव नीट होणार, नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होणार आणि गर्भाचं पण वजन किंवा त्याची वाढ आहे ते योग्य प्रकारे होऊ शकणार. अगदी फारच छान त्यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन केलं. आपल्याला अहमदनगरहून दादा उबाळे यांचा फोन येत आहे. बघूया काय प्रश्न आहे त्यांचा. नमस्कार. नमस्ते मॅडम. माझा प्रश्न असा आहे की गर्भवती महिलांना जर ओमायक्रॉन व्हायरसची लागण झाली तर कोणते उपचार घेतले पाहिजेत त्याबद्दल सांगा मॅडम. नक्कीच, धन्यवाद. मी हा सुद्धा प्रश्न घेणार होते की कोविड-19 किंवा जर अगदीच या ओमायक्रॉन असेल कोविड-19ची जर गर्भवती स्त्रीला लागण झाली तर नेमकी तिच्या परिस्थिती तिच्या अवस्थेच्या अनुषंगानं काय काळजी घ्यायला हवी, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा की नाही, किंवा गृहविलगीकरणामध्ये त्यांनी राहायला हवं की दवाखान्यात त्यांनी जायला हवं, काय सांगाल? एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गर्भिणीलाच होणार किंवा गर्भिणीला जास्त धोका आहे कोविडचा किंवा ओमायक्रॉनचा असं कुठेही आतापर्यंत संशोधन झालेलं नाही आहे. सामान्य माणसाला ज्या प्रमाणात कोविडचा धोका आहे तेवढ्याच प्रमाणात गर्भिणीला सुद्धा आहे. तर जर गर्भिणीला झालंच कोविड तर एकतर बरेचसे पेशंट्स आता ओमायक्रॉनच्या मध्ये खूप सिम्पटम्सच दिसत नाही आहेत, तर आपण किंवा गर्भिणीने कोविडची टेस्ट करण्याचा काही प्रश्नच नाही आहे. पण घरी जर कोणाला कोरोना झाला आहे त्यामुळे जर तिने टेस्ट केलं आणि तिचं जर पॉझिटिव्ह आलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या डॉक्टरांना इन्फॉर्म करणे महत्त्वाचे आहे. तुमचे जे कोणी गायनेकोलॉजिस्ट किंवा स्त्रीरोग विशेषज्ञांचं तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल त्यांना इन्फॉर्म करणं, कारण तुमच्या शरीराची बाळाची परिस्थिती त्यांना माहिती असते. त्यामुळे आधी त्यांना इन्फॉर्म करणं की मला असं असं त्रास आहे नाही आहे. तर कदाचित शक्यतोवर आमच्याकडे जेव्हा असे पेशंट्सचे कॉल्स येतात तेव्हा जर काही लक्षणं नसतील तर आम्ही फक्त पेशंटला ऑब्झर्वेशन सांगतो आणि ऑब्झर्वेशनमध्ये बाळाची हालचाल जाणवत आहे की नाही किंवा तिला BP वगैरे संबंधित काही सूज आहे का शरीरामध्ये, अशा प्रकारचं काही लक्षणं आहेत ते विचारतो. आणि काही दुसरा जर प्रॉब्लेम असेल, आपल्याला गर्भिणीला माहीत आहे की मला आधीपासून डायबिटीज आहे किंवा जर मला हार्टचा प्रॉब्लेम आहे तर सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट घ्यावी. प्रत्येक गर्भिणीची वेगळी टेंडन्सी असते, शरीराचा प्रतिकारक क्षमता वेगवेगळ्या प्रकारची असते. जर लक्षणं नसतील तर काही औषध घ्यायची गरज नसते, फक्त ऑब्झर्वेशन की त्यामुळे 8 दिवसानंतर तुम्हाला आज ताप नाही आहे, उद्या ताप येतोय का किंवा ताप थोड्या औषधांनी कमी होतोय की नाही होतोय, की सतत ताप वाढतोय, खूप तीव्र स्वरूपाचा खोकला येतो आहे का. तर अशा प्रकारची आधी आपल्या स्वतःला लक्षणं ऑब्झर्व करणं महत्त्वाचं आहे आणि वेळोवेळी आपल्या डॉक्टरांना ते सांगणं, जेणेकरून तुम्हाला चिकित्सेची गरज आहे की नाही आणि आहे तर कुठल्या प्रकारची चिकित्सा आहे ते तुमचे डॉक्टर तुम्हाला प्रभावीरित्या सांगू शकतील. अगदी बरोबर. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी आपल्या तब्येतीचं व्यवस्थित निरीक्षण करायला हवं आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला हवा आणि कोविड-19 किंवा ओमायक्रॉन ची लागण झाली तर त्यावर उपचार करायला हवेत. मला एक असं विचारावंसं वाटतं की जेव्हा या गर्भवती स्त्रीला संसर्गजन्य आजाराची लागण होते तर असे काही वेगळे सिम्पटम्स आहेत का की त्यामध्ये आढळतात आपल्याला, की इतरांमध्ये नाही आढळत पण गर्भवती स्त्रियांमध्ये हे सिम्पटम्स आढळतात? गर्भवती स्त्रियांमध्ये तसेच काही वेगळे लक्षणं ऑलरेडी बॉडीमध्ये चेंजेस घडत असतात गर्भामुळे, हॉर्मोन्स चेंज होत असतात.
तर कोविड नसताना सुद्धा काही विशेष बदल शरीरामध्ये असतात, पण फक्त कोविड झाल्यामुळे त्याच्यामुळे काही वेगळी लक्षणं दिसत नाही. आतापर्यंत असं संशोधन नाही झालेलं आहे. पण कोरोना जर झाला तर इतरांना जशी लक्षणं असतात की खोकला आहे, सर्दी आहे, ताप येतोय किंवा पोटामध्ये कधी कधी कोणाला त्रास होतो, त्वचेवर एक रॅश सारखी किंवा खाज सारखी रॅश एक टिपिकल येऊ शकते, अशा प्रकारचे लक्षणं गर्भिणीमध्ये दिसू शकतात. पण फक्त कोरोना झाला आणि त्यामुळे गर्भिणीलाच ही लक्षणं दिसतील असा कुठलाच लक्षण नाही आहे. पण कोरोना झाल्यानंतर तिच्या शरीरात जर ऑलरेडी कुठला आजार असेल, जसं गर्भिणीला ऑलरेडी बीपीचा त्रास आहे, बीपी वाढलेला असतो, हार्ट डिझीज आहे, आणि जर तिला कोरोना झाला तर ते जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे ते कोविड झाल्या आपल्या डॉक्टरांना इन्फॉर्म करणे आणि वेळोवेळी त्यांच्या परामर्शानुसार चिकित्सा घेणे फार महत्त्वाचे आहे. अगदी बरोबर. आपल्याला दौंडहून माया डेंगळे यांचा फोन येतोय, बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. मी माया बोलतेय दौंडवरून. माझा प्रश्न असा आहे की मी 26 आठवड्यांची प्रेग्नंट आहे आता, आणि कोरोनाच्या आणि ओमिक्रॉन काळामध्ये सध्या मला सतत असा वाईट डिस्चार्ज किंवा इम्युनिटी फ्लूइड माझं 4.6 आहे सध्या. तर मग हे रोगांच्या संसर्गामुळे होते की आणखी वेगळा प्रॉब्लेम आहे? थोडासा डिस्टर्बन्स आहे. थोडा धन्यवाद. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना 26 आठवड्यांच्या त्या गरोदर आहेत, तर त्यांना थोडासा त्रास होत आहे, तर कशी काळजी त्यांनी घेतली पाहिजे असा त्यांचा प्रश्न होता. 26 आठवडे जर झाले आहेत तर एक तर 26 आठवड्याला डॉक्टरांचं चेकअप, जे काही गाईडलाईन्स आहेत आपल्याला दिलेले आहेत ऑर्गनायझेशन्सनी, तर वेळोवेळी गर्भिणीला तसं पण फॉलोअप करणं, म्हणजे डॉक्टरांना एक ठराविक वेळेनंतर दाखवणं फार गरजेचं आहे. जर 12 आठवडे आहे, 24 आठवडे, 32 आठवडे, अशा वेळोवेळी दाखवणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या दरम्यान डॉक्टरांना तपासणी करताना जर काही विकृती दिसल्या, जसं काही पाणी कमी झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं होते, पाणी कमी झालेलं असेल तर त्याचा डायरेक्ट कोरोनाशी संबंध नसावा, पण जर झालं आहे म्हणजे पाणी कमी आहे तर त्याची चिकित्सा असते, वेगवेगळ्या औषधं असतात, त्या प्रकारची उपाययोजना करून आपण हे सल्ला घेऊन केलं पाहिजे. फक्त कोरोनाची ट्रीटमेंट घेऊन ह्याचा कदाचित फारसा उपयोग होणार नाही, पण कोरोनामुळे तुमच्या शरीरामध्ये तो प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे त्या प्रॉब्लेमची जी चिकित्सा आहे ते करणं महत्त्वाचं आहे. आणि कोरोनाचे जे लाक्षणिक चिकित्सा, जे काही बेसिक ट्रीटमेंट डॉक्टर सांगतात त्या अनुषंगाने तुम्ही घेऊ शकता, पण घरच्या घरी फक्त राहून तुम्ही ट्रीटमेंट घेऊ नका असा माझा आग्रह असेल तुम्हाला. कारण घरच्या घरी आपल्याला जाणवत नाही, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना कळते की तुम्हाला त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन झाले आहेत की नाही झाले आहेत, आणि ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकते, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या बाळाला पण त्याचा प्रॉब्लेम किंवा त्याचा हे काही त्रास होणार नाही. अगदी. एक बऱ्याच गर्भवती स्त्रियांना अशी शंका असते की त्यांचे जे नियमित तपासण्या असतात, सोनोग्राफी असेल किंवा काही रक्ताच्या तपासण्या ज्या डॉक्टरांनी त्यांना नियमित सांगितलेले असतात करायला, तर आत्ता सध्या कोविड आहे, ओमायक्रॉन आहे, तर त्यांना धास्ती असते बाहेर पडण्याची. तर या ज्या टेस्ट आहेत त्यांनी या नियमित त्याचं पालन केलं पाहिजे की काय सांगाल? कोविड हा एक वेगळा भाग आहे आणि गरोदरपणी असलेला जे काही प्रोटोकॉल आहे किंवा जे नियम पाळायचे असतात ते वेगळं आहे. दोघांना आपण क्लब करू शकत नाही, पण सध्याच्या काळात आपण गर्दी टाळणे वगैरे असं सांगतो की तुम्ही जास्त ठिकाणी जाऊ नका, मग हॉस्पिटलमध्ये तर गर्दी असते, मग तिथे जायचं की नाही जायचं, तर तुम्ही वेगळं व्यवस्थित अपॉइंटमेंट घेऊन जाऊ शकता. कारण गरोदरपणी चेकअप म्हणजे ठराविक वेळ, जसं 12 आठवडे, नंतर 20, 28 आणि 36 ह्या काळामध्ये डॉक्टरांना दाखवणं फारच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच दवाखान्यात डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन जाऊ शकता. तिथे पण तुम्ही हँड हायजीन आहे किंवा मास्किंग करून जाऊ शकता. तिथे वेटिंगमध्ये असेल तर तुम्ही मास्क लावून सोशल डिस्टन्सिंग पाळून तुम्ही बसू शकता. आणि त्याच्याशिवाय तुमचं जर जे काही हे आहे, तुमची तब्येत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही डॉक्टरांना योग्यरित्या सांगू शकता. तर काही तपास पण सांगतात डॉक्टर बरेचदा, जसं गायनेक आहे, काही ANC पेशंट किंवा गरोदरबाई आली आमच्याकडे, तर काही तपास करणं फार महत्त्वाचं असतं. नाही त्याच्याशिवाय कळत नाही की गर्भिणीच्या रक्त बरोबर आहे की नाही, बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही, गर्भिणी दरम्यान जे कॉम्प्लिकेशन्स येतात, BP वाढतो किंवा डायबिटीज होते किंवा सूज येते,
त्यासाठी उपाययोजना करायची आहे की नाही हे तपासल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे डॉक्टरांकडे सल्ला घेणे आणि चेकअप करायला जाणं महत्त्वाचं आहे. ते जायलाच पाहिजे. फक्त आपण जे कोविडमध्ये जे काही प्रिकॉशन सांगितले आहे, काळजी घ्यायला सांगितले, तेवढी काळजी घेऊन जर आपण डॉक्टरांकडे जात असू तर नक्कीच श्रेयस्कर आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते. नक्कीच. त्यामुळे काळजी घेऊन तुमच्या ज्या काही नियमित चाचण्या तुम्हाला डॉक्टरांनी सांगितल्या असतील त्या टाळाटाळ नको करायला आणि तुम्ही त्या करायला हव्यात. आपल्याला एक फोन येतोय, जळगावहून मीना सैंदाणे बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपला जो विषय हा फार छान आहे आज, पण ग्रामीण भागामध्ये गरोदर महिला पाहिजे तशी त्यांची काळजी घेत नाही. त्यात हे आलेले 2 आजार. तर ग्रामीण महिलांना पोषक आहार मिळतो असं नाहीच आहे. तर त्या महिलांनी घरगुती आहार कोणत्या प्रकारात घ्यावा आणि कोणती काळजी घ्यावी हे थोडक्यात तुम्ही मला सांगा, म्हणजे मी समुपदेशन ते करू शकेल जाऊन. धन्यवाद. तर घरच्या घरी पण असं नाही आहे की जे काही आहार आपल्याला मिळतं शहरांमध्ये ते जर मिळालं नाही तर गावाच्या ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे नाही अवेलेबल अशातला भाग नाही आहे. गावामध्ये पण आपण जसं काही आपण नाचणी असते किंवा ज्वारी बाजरी असते, हे खूप चांगले असे आपल्याकडे आहार घटक अवेलेबल आहेत. त्याचा वापर करणे, सोबत ज्या भाज्या शेतामध्ये असतात त्या भाज्यांचा पुरेपूर उपयोग करणे. दूध असतो गावामध्ये, तर दुधामध्ये आपण व्यवस्थित दुधामध्ये पण पोषक तत्व असतात, त्याचा उपयोग करू शकतो आपण. किंवा अंडी असतात, तर अंडीमध्ये पण प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहे, तर बाळासाठी आणि गर्भिणीसाठी ते चांगलं आहे. आणि गाजर वगैरे जे काही फळं भाज्या गावामध्ये असतील त्यांचा आपण पुरेपूर उपयोग करू शकतो. आणि बऱ्याचशा जे PSC सेंटर्स आहेत आता गव्हर्नमेंटच्या आहेत, तशा मॅडम पण आता सांगत होत्या, तर त्या सेंटर्समध्ये आयर्न वगैरेच्या ज्या गोळ्या आहेत त्या वेळोवेळी मिळत असतात. तर त्यांना गर्भिणी स्त्रियांना गावामध्ये ग्रामीण भागामध्ये तुम्ही समुपदेशन करू शकता की वेळोवेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये किंवा प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही त्या गोळ्या दिल्या जातात आयर्नच्या कॅल्शियमच्या, त्या तुम्ही नियमितरित्या घेत राहा. आणि गावामध्ये जे काही पोषक तत्व आहेत, जेव्हा शेतामध्ये जे आपलं उगत असतं किंवा जे जे आहे पीक असतो त्या अनुषंगाने जे अवेलेबल असेल त्याचा आपण उपयोग, तुपाचा उपयोग करू शकतो. किंवा काही लाडू वगैरे आपण पोषक लाडू आपण करू शकतो. राजगिराचा लाडू असतो किंवा गहू असते, तांदूळ असतं, तांदळाचा उपयोग किंवा गव्हाचे तुपामध्ये लाडू, त्याच्यामध्ये थोडासा मेवा घालून किंवा नुसता लाडू जरी दिला, किंवा दुधी आहे, लाल भोपळा आहे, हे जे गावामध्ये प्रचूर मात्रेत आपल्याला आढळू शकतात. तर आपल्याला अवेलेबल असलेले खाद्यपदार्थाचा आपण उपयोग करावा. असं नाही की तुम्ही शहरामध्ये जाऊन मग ते सगळं आणून फळं भाज्याच खायचे म्हणजे तिथून आणूनच खायला पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्या भागामध्ये जे आहे अवेलेबल ते तुम्ही उपदेश करू शकता गर्भिणीला. नक्कीच. थोडक्यात सांगायचं तर जे आपल्याकडे उपलब्ध आहे असा जीवनसत्वांनी परिपूर्ण आहार गर्भवती स्त्रियांनी घ्यायला हवा. ही चर्चा आपली अशी सुरू राहणार आहे. कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण ओमायक्रॉन आणि गरोदर स्त्रियांनी घ्यावयाची काळजी या विषयावर चर्चा करत आहोत. मला एक आत्ता असं विचारावंसं वाटतं की गरोदर स्त्रीला जर कोविडची किंवा ओमायक्रॉनची लागण झाली तर तिची जी नियमित औषधं डॉक्टरांनी सांगितलेली आहेत तीच तिने सुरू ठेवावी, त्यात आणखी कुठली औषधं घ्यायला हवीत किंवा अशी पण काही औषधं आहेत का की जी गरोदर स्त्रियांनी टाळायला हवी? हां, गरोदरपणी डॉक्टरांकडे जर तपासायला गेल्या असतील तर त्यावेळेस डॉक्टर त्यांना तपासून त्यांना उपयुक्त तसंच उपाययोजना किंवा औषधं युजली देतात. त्यामुळे वेगळं फारसं काही फक्त कोरोना झाल्यासाठी आपण घेणं एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. बरेचदा असं होते की गरोदर स्त्रीला कोरोना झालेला असतो पण तिला लक्षणं काहीही नसतात. तर अशा वेळेस जे नियमित औषधं आहेत ते त्यांनी सुरूच ठेवावी आणि ते औषध बंद नाही केलं तरच बरं आहे. आणि दुसरं जे आहे की जर तिला लक्षणं असतील तर जे औषधं प्रिस्क्राईब केलेले आहेत ते विचारल्याशिवाय बंद करू नका. कारण कधी कधी आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या असतात त्या सगळ्यांनाच दिल्या जातात, तर त्या बंद करण्याचा आणि ह्या कोरोनाच्या ट्रीटमेंटचा काही संबंध नाही. त्यामुळे त्या घेऊ शकतात कारण ते महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय जर लक्षणांमध्ये ताप असेल, सर्दी खोकला असेल तर
त्यांनी जर डॉक्टरांना दाखवलं असेल तर डॉक्टर निश्चितच त्यांना त्यासंबंधित औषध देणार. तर माझं एकच म्हणजे सांगणं आहे तुम्हाला की कुठल्याही औषध तुम्ही घेणार कोरोना झाल्यानंतर असो किंवा कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी असो, गरोदरपणी डॉक्टरांना न विचारता, डॉक्टरांचा सल्ला न घेता, कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लोक सांगतात की हे घ्या ते घ्या, पण त्यांना फारसा संयुक्तिक किंवा असं बॅकग्राऊंड नसतो, त्याच्यामध्ये काही रिसर्च झालेला नसतो. तर तसं ऐकून जर आपण औषध घेतलं तर अपाय पण होऊ शकतो, गर्भाला धोका होऊ शकतो, गर्भिणीला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे कुठलाही औषध घ्यायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी जर म्हटलं की हे तुमच्यासाठी संयुक्तिक आहे तरच तुम्ही घ्या. अगदी बरोबर. आपण थोडंसं गर्भधारणेविषयी आता बोलूयात की सध्या जो काळ सुरू आहे, जोडप्यांना प्रश्न आहे की या काळात गर्भधारणा ठेवावी की नाही, तर याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? गर्भधारणा आणि कोविडचं काहीच डायरेक्ट संबंध नाही आहे की कोविड झालं असेल गर्भधारणा होऊ देऊ नका किंवा कोविडचा काळ आहे गर्भधारणा झाली तर गर्भाला धोका होणार, असा प्रकार नाही आहे. प्रत्येक वेळेस कोविड संबंधित नियम पाळणं हेच महत्त्वाचं आहे. तर जर कपल प्लॅन करत असेल की आम्हाला गर्भ आता ठेवायचा आहे तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची इम्युनिटी आपली चांगली ठेवावी. म्हणजे जे डाएट आणि जे काही व्यायाम म्हटले आपण किंवा मोकळ्या श्वासमध्ये जरा प्राणायाम वगैरे करणे, सकस असा चांगला आहार घेऊन दोघांनी आपली इम्युनिटी चांगली ठेवावी, जेणेकरून कोरोना होणारच नाही किंवा त्याची शक्यता फार कमी होणार. बाहेर जाताना मास्क वगैरेचं हे करा, म्हणजे मास्क लावावा. आणि डायरेक्ट त्याचा संबंध नाही आहे की कोरोना झाल्यानंतर किंवा कोरोना झाल्यावर आपण गर्भ राहू द्यायचं नाही, असं काहीही नाही आहे. परंतु कोविड नंतर जर गर्भ राहिला तर कदाचित एक पॉसिबिलिटी असते की वीकनेस आलेला असतो, शरीरामधल्या धातूंची झीज झालेली असते खूप, तर त्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो. पण डायरेक्ट त्याचा कोरोनाशी संबंध नाही आहे. कोरोनामुळे जे प्रॉब्लेम शरीरामध्ये झालेले असतात, झीज झालेली असते, वीकनेस, इम्युनिटी कमी झालेली असते, त्याची उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. कोरोनाशी डायरेक्ट की कोरोना झाला आणि गर्भधारणा होऊ देऊ नये किंवा कोरोनाच्या काळात गर्भधारणा होऊ देऊ नये असं फारसं काही. अगदी बरोबर. कोविडमुळे तुमच्या गर्भाला किंवा गर्भधारणेवर कुठलाही परिणाम होणार नाही, त्यामुळे फक्त आपला आहार व्यवस्थित ठेवायला हवा, रोगप्रतिकारक शक्ती आपली व्यवस्थित ठेवायला हवी. बऱ्याच स्त्रियांना असा एक प्रश्न सतावतो की प्रसूती झाल्यानंतर जर तिला कोविडची किंवा ओमायक्रॉनची लागण झालीच तर तिने आपल्या बाळाला दूध दिलं पाहिजे की नाही? कोविडचा हा जो संक्रमण आहे, आता जे काही ICMR मध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये कुठेही असं वर्णन नाही की बाळाला तुम्ही कोरोना झाल्यामुळे दूध पाजू नका. परंतु दूध पाजताना काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण कोरोनाचा जो प्रसार आहे तो आपल्याला माहिती आहे की नाकातून किंवा तोंडातून जो स्त्राव किंवा छोटे छोटे जे हे ड्रॉपलेट्स असतात म्हणतो आपण, त्याने त्याचा संसर्ग होतो. तर दूध पाजत असताना जर मास्क लावला नाही किंवा हाताची स्वच्छता सॅनिटाईज केलेलं नाही तर त्यामुळे गर्भिणीला किंवा प्रसूता झालेल्या स्त्रीमुळे बाळाला धोका होऊ शकतो. तर अशा वेळेस काळजीपूर्वक दूध पाजणं महत्त्वाचं आहे. किंवा जर खूपच सिव्हिअर असेल तिची तब्येत गर्भिणीची कोविडमुळे तर थोडंफार काळासाठी बाळाला विलगीकरण करणं पण विचार करू शकतात डॉक्टरच्या सल्ल्याने अर्थात, कारण त्यांना माहिती आहे की त्याची कशा प्रकारची डिलिव्हरी झाली आहे, डिलिव्हरी दरम्यान तिला काही कॉम्प्लिकेशन झाले आहेत का, त्यामुळे बाळाला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का, किंवा बाळ कमी वजनाचं आहे खूप आणि त्याला दूध देणं फार महत्त्वाचं असतो, त्याची इम्युनिटी आणि त्याची तब्येत होण्यासाठी पण त्याला पोषणाची गरज असते. तर अशा वेळेस सुद्धा हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे, तिथे कशा फॅसिलिटीज आहेत, तुम्हाला विलगीकरणाची वेगळी रूम आहे का किंवा जनरल वॉर्ड आहे, ह्याच्यावर डिपेंड आहे. पण डायरेक्ट दुधामुळे किंवा दूध पाजल्यामुळे डायरेक्टली कोरोना जात नाही बाळामध्ये. अगदी, त्यामुळे काळजीपूर्वक ही प्रक्रिया प्रसूती झालेल्या स्त्रियांनी केली पाहिजे. अजून एक शंका अशी असते गरोदर स्त्रियांना की प्रसूती कशी करावी. आता इतकी अवघड परिस्थिती झालेली आहे, सगळीकडे संसर्गाचं वातावरण चाललेलं आहे, तर सिझेरियन की नॉर्मल, कुठली प्रसूती सुरक्षित आहे असं किंवा त्यात काही तथ्य आहे का, काय सांगाल? गर्भिणीची जेव्हा डिलिव्हरीची वेळ असते तर ती कोणत्या प्रकारची होणार हे डायरेक्ट फक्त कोरोनावर अवलंबून नाही आहे की कोविड झाल्यानंतर नॉर्मल करावी की सीझर करावं असं काहीही मार्गदर्शन आपलं असं काही नाही आहे. तर ते डिपेंड असतं की गर्भिणीची परिस्थिती कशी आहे.
तिची गर्भिणीची जर व्यवस्थित असेल, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासारखी असेल तर नॉर्मलच करावी. असं नाही आहे की कोविडमध्ये रिस्क आहे तर तुम्ही सिझर करा किंवा नॉर्मल नाही करायची किंवा नॉर्मलच करायची, असं काही नाही. ते बाळाची परिस्थिती म्हणजे ते जे डॉक्टर ज्या बेसिसवर ठरवतात की आता सिझर करावं, आता नॉर्मल डिलिव्हरीला ट्राय देऊ शकतो, तर ते डॉक्टरी सल्ल्यानुसार जे त्याच्या गाईडलाईन्स आहेत की बाळाचं डोकं मोठं आहे किंवा गर्भिणीचा BP वाढलेला आहे किंवा पाणी जात आहे तर सिझरची गरज पडू शकते. तर तेव्हा कोरोना असो नसो तिला सिझरच करायला घ्यायला पाहिजे. तर ते डॉक्टरांना ऑलरेडी ते ठरवतात, ते गर्भिणीची आणि बाळाची परिस्थिती बघून. बाळाचे ठोके कमी होत आहेत, त्याला काही प्रॉब्लेम असेल तर लगेच बरेचदा आम्हाला सिझरला घ्यावी लागते पेशंट. तर त्यावेळेस कोरोना असो नसो पेशंटला सिझरच करावं लागणार. जर नॉर्मल होत असेल डिलिव्हरी तर सिझर न करता नॉर्मलच करावी लागेल, त्याला सिझरची गरज नाही आहे. फक्त कोविड प्रोटोकॉल फॉलो होणं गरजेचं आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते तिथे PPE किट घालून, व्यवस्थित जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सॅनिटाईज करून, ऑटोक्लेव्ह करून, पलंग वगैरे जे बेड्स असतात, बेडशीट्स असतात पेशंटचे ते व्यवस्थित सॅनिटाईज करून, स्वच्छ असलेले, तर ह्या सगळ्या काळजी हॉस्पिटलच्या पातळीवर ते मॅनेज करण्यासारखे आहेत. तर पेशंटला फारशी याबद्दल काही अशी गाईडलाईन नाही आहे की तुम्हाला कोरोनामध्ये सिझरच करायचं किंवा कोरोना. अगदी ते नॉर्मल जे गाईडलाईन्स आहेत की ह्या कंडिशनमध्ये सिझर करावं, ह्या कंडिशनमध्ये नॉर्मल, त्यानुसारच केलं. त्या स्त्रीच्या खरं तर आरोग्यावर ते अवलंबून आहे. कोविडशी त्याचा काहीही संबंध नाही आणि तिची 9व्या महिन्याच्या शेवटी जशी परिस्थिती असेल तसा डॉक्टर आणि स्वतः स्त्री आणि तिचे पती हा निर्णय घेऊ शकतात. बऱ्याचदा असं एक चिंता गर्भवती स्त्रियांना अशी सतावते की मला जर कोविड झाला तर माझ्या गर्भाला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो, कदाचित माझं मिसकॅरेज देखील होऊ शकतं. तर यात कितपत तथ्य आहे? नाही, याबद्दल पण अजून असं काहीही तथ्य आपल्यासमोर रिसर्चमधून असा काहीही पुरावा आलेला नाही आहे की जेणेकरून हे प्रूव्ह होणार की गर्भिणीला मिसकॅरेज होऊ शकतो कोरोना झाल्यावर. डायरेक्ट कोरोनामुळे मिसकॅरेज होत नाही. कदाचित तुमची इम्युनिटी खूप हॅम्पर झाली असेल, तुमचं डाएट व्यवस्थित नसेल, कारण तुम्हाला किंवा हार्ट डिझीज असेल किंवा एखाद्या वेळेस BP खूप वाढलेला असेल, तर जे नॉर्मल गर्भाला धोका असण्याची कारणं आहेत तीच कोविडच्या दरम्यान असते. डायरेक्ट कोविडमुळे गर्भाला टर्मिनेट किंवा मिसकॅरेज होणार किंवा अबॉर्शन होणार अशातला भाग नाही आहे. त्याच्याशी संबंधित आजारांमुळे मात्र होऊ शकतं. अगदी डायबिटीज किंवा हार्ट डिसीज असेल किंवा ब्लड प्रेशरचे काही त्रास असतील तर त्यामुळे कोविडचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे आणि ताण, सगळ्यात महत्त्वाचं ताण. कारण लेडीजला कसं आहे, प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त हॉर्मोनल चेंजेसमुळे पण बरेचदा ताणतणाव असतो, त्यामुळे उलट गर्भावर विपरीत परिणाम पडू शकतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य जपणं फार गरजेचं आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपलं पाहिजे गर्भवती स्त्रियांनी, ज्यामुळे त्यांच्या गर्भावर कसलाच परिणाम होणार नाही. आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. ओमायक्रॉन आणि गरोदर स्त्रियांनी घ्यावयाची काळजी या विषयावर आपण चर्चा करत आहोत. आपल्याला एक फोन येतोय बोरिवलीहून. प्रज्ञा सरपोतदार बोलतायत. नमस्कार. नमस्कार. माझे 2-3 प्रश्न आहेत असे की एकतर गर्भवती स्त्रियांना लसी ज्या नेहमी दिल्या जातात म्हणजे 7व्या महिन्यावर वगैरे जी दिली जाते तर त्या मॅनेज करून ह्या कशा घ्यायच्या ज्या आता घ्यायला लागत आहेत त्या, आणि विशेष काळजी कुठली काही घेतली पाहिजे का की ती घेतल्यानंतर म्हणजे त्या काही ठराविक वेळ खायचं नाही, पुढे पाठी असं अर्धा तासाचं अंतर सोडून, किंवा BP चेक केलं पाहिजे का वगैरे असं आहे का? आणि दुसरं म्हणजे अप्रुव्हल आहे का लसीना? कारण जर गुगलवर काढून बघितलं तर अप्रुव्हल नाहीच आहे आणि सगळे सायंटिस्ट हे सांगतात की ओमिक्रॉन हा अतिशय म्हणजे अतिशय इतका दुर्लक्ष करण्यासारखा रोग आहे की ह्याचा उगीच बभरा केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे EUA इमर्जन्सी यूज ऑफ ऑथरायझेशन आणि अप्रुव्हल करंट केस स्टेटस मध्ये, तर ह्याच्यातला फरक सांगा. धन्यवाद. तर गर्भिणीला लस द्यायचं की नाही, आता हे पूर्णपणे खूप व्हेरिएबल आहे. प्रत्येक गर्भिणीची परिस्थिती, तिचा इतिहास जो असतो, गर्भिणीचा गरोदरपणाचा इतिहास असतो तो वेगळा वेगळा असतो. त्यामुळे जनरलाइज्ड रूल आपण लावू शकत नाही की सगळ्याच गर्भिणीला हे लागू आहे किंवा कुठल्याच गर्भिणीला लागू नाही आहे, असं काही नाही आहे.
तर जर सगळं काही सेफ आहे तर असं काही, कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की लेडीज जात आहेत वॅक्सिनेशनसाठी, घेतलेलं पण आहे, पण आता असं कुठेच असं पुरावा आपल्याकडे नाही आहे की गर्भिणीमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, गर्भिणीला लस दिल्यानंतर हा प्रॉब्लेम होणारच किंवा गर्भामध्ये काही विकृती होणारच, असं काहीही नाही आहे. परत आता इंटेन्सिटीची जर गोष्ट आली तर तुम्ही जर अशा ठिकाणी राहत असाल जिथे हॉटस्पॉट आहे किंवा वेळोवेळी तुम्हाला तुमच्या घरी सगळ्यांना कोरोना झालेला आहे आधी, किंवा तुमच्या प्रकृतीमध्ये काही तुम्हाला हार्ट डिझीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे, तर अशा वेळेमध्ये सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आम्ही स्वतः डायरेक्ट गर्भिणीला सांगत नाही की नाही नाही काही असो तू घेऊन घे. कारण सध्या आपल्याला ठामपणे काही नाही आहे आपल्याकडे की तुम्ही एकदम सेफ आहे किंवा एकदम काही प्रॉब्लेमॅटिक आहे, असं दोन्ही पण नाही आहे. त्यामुळे काही गर्भिणींनी घेतलेल्या पण आहे थर्ड ट्रायमेस्टरमध्ये, जसं सांगितलं तुम्ही की 7व्या महिन्यानंतर, कारण तो रिलेटिव्हली सेफ पिरियड असतो. फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिले 12 आठवडे जे असतात ते थोडे रिस्की असतात, कारण त्यामध्ये गर्भधारणा पूर्ण, गर्भाची वृद्धी पूर्ण झालेली नसते, त्याच्यामध्ये छोटे छोटे जे आजार आहेत किंवा जन्मतः ज्या विकृती आहेत त्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण रिस्क फॅक्टर बघून आपण म्हणतो की काही घाई नाही, त्यामुळे आपण 12 वीक्स किंवा 20 आठवड्यापर्यंत शक्यतोवर वॅक्सिन देत नाही. पण 7व्या 8व्या महिन्यानंतर बऱ्याच आतापर्यंत ज्या गर्भिणींना वॅक्सिन दिलेला आहे त्यामध्ये कुठल्याही आता मेजर असा आजार किंवा गर्भाला धोका दिसलेला नाही आहे. अगदी. आणि एमर्जन्सी यूज ऑफ मेडिसिन जे आहे, एमर्जन्सी यूजमध्ये काही मेडिसिन्स आहेत की ज्यांना ज्यामुळे जर गर्भाला धोका होत नसेल आणि गर्भिणी जर खूप हाय रिस्क नसेल तर अशा वेळेस आपण काही मेडिसिन्स देऊ शकतो. पण काही मेडिसिन जसं काही डॉक्झीसायक्लिन आहे, बरेच जण कोविडमध्ये त्याचा आधी खूप यूज व्हायचा डॉक्झीसायक्लिन, तर ते स्ट्रिक्टली प्रेग्नन्सीमध्ये इंडिकेटेड नाही आहे. तर कारण त्याचा डायरेक्ट आपल्याला पुरावा आहे आपल्याकडे, त्यामध्ये रिसर्च झालेला आहे की डॉक्झीसायक्लिनमुळे गर्भामध्ये काही विकृती होऊ शकतात. मग पहिल्या मलेरियाचं औषध आहे, तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये शक्यतोवर आपण टाळतो, त्याचे वेगळे साईड इफेक्ट्स असतात, तर ते पण आपण पेशंटची प्रकृती बघून, तर तुमच्याकडे फॅसिलिटीज काय काय अवेलेबल आहेत, तसं तर साधं ब्लड ट्रान्सफ्युजन ज्याला आपण म्हणतो की रक्त जेव्हा लावायची वेळ येते त्याचे पण काही इंडिकेशन नॉन इंडिकेशन्स आहे की गर्भिणीची प्रकृती जर खालावली आणि तिला रक्त लावायची पण वेळ आली तर ते केव्हा लावायचं आणि त्याच्यामध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे, तिला कुठे ॲडमिट करायचं, टर्शियरी केअरची गरज असते, म्हणजे मोठा हॉस्पिटल जिथे व्हेंटिलेटर वगैरे सगळे अवेलेबल आहेत अशा ठिकाणी ते केलं पाहिजे. तर प्रत्येक ठिकाणी गर्भिणीची अवस्था, तुमच्या ठिकाणी काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, व्हेंटिलेटर आहे की नाही आहे की फक्त PSC आहे, ते सगळं बघून आपण ठरवू शकतो की गर्भिणीला लस द्यायची की नाही. नक्कीच. त्यामुळे त्या गर्भवतीच्या प्रकृतीवर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भवती स्त्रियांनी काहीही करू नये. आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की पाळा. आपल्या तज्ज्ञांनी आज जी काही माहिती दिली त्याची तुम्ही व्यवस्थित नोंद करून घेतली आहे याची मला नक्की खात्री आहे. मला एक असं विचारावंसं वाटतं की या काळात, कारण इतका ताणतणाव सध्या आहे, तर गर्भवती स्त्रियांनी आपलं मानसिक स्वास्थ्य कसं जपलं पाहिजे? मानसिक स्वास्थ्याची जबाबदारी एक गर्भिणीची स्वतःची पण आहे आणि तिच्या कुटुंबाची पण आहे. काही चेंजेस असे असतात की गर्भिणीला नकळतच तिला कधी कधी चिडचिड होते किंवा मन अस्वस्थ वाटत असतो, तर त्यामध्ये ती काही करू शकत नाही. अशा वेळेस तिचे जे काही कुटुंब आहे त्यांनी तिचं मन चांगलं राहण्यासाठी असं वातावरण निर्माण करावा की जेणेकरून ती आनंदी राहणार. आणि गर्भिणीला पण स्वतःच्या मनात ठरवून घेतलं पाहिजे की नाही नाही हे स्वास्थ्य आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी आहे. त्यामुळे किरकोळ गोष्टींकडे लक्ष न देता किंवा मग काही म्युझिक आवडत असेल जर गर्भिणींना किंवा काही हॉबीज असतात, जसं कोणाला काही विणकाम आवडतो किंवा पेंटिंग आवडते, तर फ्री टाईममध्ये गाणे ऐकणे किंवा जे काही तुम्हाला आवडत असेल, कारण बाहेरच्या वातावरणात सध्या इतकं जास्त स्ट्रेस आणि ताणतणाव आहे की त्यामधून आपल्याला वेगळं ठेवणं हे थोडंसं कठीण आहे. त्यामुळे तुमच्या हॉबीज जर असतील, जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही जर केलं तर त्या अनुषंगाने तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतो. नक्कीच. एक फार सामान्य प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की कुटुंबामध्ये जर एखादी गरोदर स्त्री असेल तर त्या कुटुंबियांनी तिला आपल्यापासून धोका निर्माण होऊ नये म्हणून कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? कोविड काळामध्ये विलगीकरणाला फार महत्त्व आहे ॲक्च्युली, कारण फॅमिलीजमध्ये आता 5 जणांची जरी एक कुटुंब असेल तर त्यामध्ये एकाला कोरोना झालाय, तिघांना नाही झालाय, असं बरेच पिक्चर आपल्याला दिसतो बऱ्याच ठिकाणी. तर जर कोरोना झाला असेल तर किंवा
टेस्ट केली नसेल, आपल्याला जर लक्षणं जरी दिसत असले की ताप आलेला आहे, सर्दी खोकला आहे, तर स्वतःला आजच्या काळात जेव्हा आता खूप जास्त प्रमाणात प्रसार होतोय तर स्वतःला विलगीकरण करून ठेवणं महत्त्वाचं आहे. तुमचे सिम्पटम्स जर 3-4 दिवसानंतर आपोआप जर नॉर्मल झाले, ताप यायला बंद झालं आणि खोकला वगैरे आपोआप निघून गेला किंवा थोड्याफार औषधी उपाययोजनेने, तर काही रिस्क नाही आहे. पण विलगीकरण करणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे एखादी वेगळी रूम असेल ज्यामध्ये वेगळा टॉयलेट बाथरूम आहे किंवा दुसरा एखादा बाजूला गर्भिणीसाठी वेगळी व्यवस्था जर करता येत असेल किंवा एक मेंबर अफेक्टेड असेल तर त्यांनीच स्वतःला विलगी करून घेणं, म्हणजे जेणेकरून त्याच्या खोकल्यामार्फत किंवा नाका शिंकामार्फत जे ड्रॉपलेट्स असतात ज्यामुळे कोरोना होतं ते दुसऱ्यांना जाणार नाही. मास्क लावणं, घरी बाहेर जायचं असेल रूमच्या बाहेर तरी मास्क लावून बाहेर निघणं, हाताची स्वच्छता पाळणे, टॉयलेट बाथरूम जिथे शक्य तिथे वेगळं वापरणे, असं आपल्या लेवलवर आपण विलगीकरण करून इतरांना वाचवू शकतो. नक्कीच. त्यामुळे काळजी घेणं, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं, अफवांवर विश्वास न ठेवणं आणि कुठलीही भीती न बाळगता, चिंता न करता आपण काळजीपूर्वक हा प्रवास गर्भवतींनी केला पाहिजे. आपण आमच्या समाज माध्यमांवर असलेल्या खात्यांविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात. आपण आम्हाला आपले अभिप्राय फेसबुक किंवा मेलद्वारे कळवू शकता. www.facebook.com/dd सह्याद्री या आमच्या फेसबुक पेजवर आपण आम्हाला फॉलो करू शकता. sakhisayadri@gmail.com या मेल ID वर आपण आम्हाला मेल करू शकता. www.youtube.com/dd सह्याद्री या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपण आमचे कार्यक्रम थेट पाहू शकता आणि ताज्या अपडेटसाठी @dd सह्याद्री या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करू शकता. तर ओमायक्रॉन आणि गरोदर स्त्रियांनी घ्यावयाची काळजी या विषयावर आपल्या तज्ज्ञांनी आज आपल्याला फार छान सविस्तर मार्गदर्शन केले, उत्तम सल्ले दिले, त्यासाठी आपले खूप खूप आभार. सह्याद्री दूरदर्शनतर्फे आपल्या इथून पुढच्या सक्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूयात. आपणही काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. नमस्कार.